मुलांनो, हे तुम्हाला चित्र दिसते की आतावर हे आहे 0. मी नंबर 1, मी 2, मी 3, मी 4 आणि 5, 6, 7, 8, 9. Tables are the soul of mathematics, we all know. So, I will tell you how to recite table on Nazare Mora tune. Two stable. So you all repeat after. Okay. 2 1s are 2, 2 2s are 4. 2 1s are 2, 2 2s are 4. 2 3s are 6, 2 4s are 8. 2 3s are 6, 2 4s are 8. 2 5s are 10, 10 10 10. 2 5s are 10, 10 10 10. 2 6s are 12, 12 12 12. 2 6s are 12, 12 12 12. 2 7s are 14, 2 7s are 14. 2 8s are 16, 2 8s are 16. 2 9s are 18, 2 9s are 18. 2 10s are 20, 20 20 20, 2 10s are 20, 2 10s are 20, 20 20 20. 2 10s are 20. Addition. Addition. We all know in mathematics there are 4 operations like basic operations like addition, subtraction, division, multiplication. So first addition, beries. जया बोला मॅम. बेरीज म्हणजे काय ग? बेरीज म्हणजे एका अंकात दुसरा अंक मिसळणे. सांग बरं माझ्या हातात किती पेन आहे? 1 2 3 4 मॅडम. तुझ्याकडे आहेत का? हो मॅडम. किती आहेत? 1 2 3. सर्व हे तुझ्याकडे घे. सांग आता हे सर्व किती आहे? 4 आणि 3 7 झाले मॅडम. मिळून किती झाले? 7. बेरीज म्हणजेच मिळवणे आणि वाढवणे. नाव सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी. मुलांनो, लक्षात घ्या, मी तुमच्या समोर आता तुम्हाला काही पानं दाखवणार आहे. ती किती बरं सांग बरं सुनंदा, तू किती इथे किती पानं सांग बरं. हे 1 2 3 4 आहेत. अगदी बरोबर. त्यातलं एक पान तुम्हाला दिलं म्हणजे किती राहिले तुझ्याकडे? 2 मॅडम. नाही सुनंदा, तू 3 4 मधून तुम्हाला एक दिलं म्हणजे किती राहिले तुझ्याकडे? 3 मॅडम. हा, व्यवस्थित मोजत जा. 1 2 3. अगदी बरोबर. मुलांनो, आज मी 2 चॉकलेट आणले आणि सुगंधा आजपासून छान गणिताचा अभ्यास करणार आहे म्हणून मी तिला 1 चॉकलेट दिलं. तर मग सांग बरं सुगंधा, माझ्याकडे किती राहिले? 1 चॉकलेट मॅडम. अगदी बरोबर. शाबास. यानंतर गुणाकार. तर आपण गुणाकाराच्या सहाय्याने पाडा तयार करू शकतो. बेचा पाडा आपण सुरुवातीला 1 2 3 4 5 असं 10 पर्यंत लिहिलं आणि त्याच संख्येने जो पाडा तयार करायचा त्या संख्येला जर गुणाकार केला तर पाडा तयार होतो. म्हणजे 1 गुणिले 2 म्हणजे 2, 1 बेट 2, 1 च्या नंतर 2 आला, 2 गुणिले 2 4, 3 गुणिले 2 म्हणजे हे सारखेच येणार. जो पाडा तयार करायचा आपल्याला तो 2च येणार या बाजूने आणि इकडल्या बाजूने क्रमाने 1 2 3 4 5 10 पर्यंत येणार. त्याच्यानुसार असा पाडा तयार होतो. 2 गुणिले 2 4, 3 गुणिले 2 6, 4 गुणिले 2 म्हणजे 8, 5 गुणिले 2 10, 6 गुणिले 2 12, 7 गुणिले 2 14, 8 गुणिले 2 16, 9 गुणिले 2 18 आणि 10 गुणिले 2 20. अशा प्रकारे एकाही कोणी म्हणजे प्रमाणे 2 3 4 5 6 10 पर्यंत कितीपर्यंत सुद्धा पाडे तयार करता येते त्या गुणाकार पद्धतीने. मी घेतलेला आजचा घटक आहे की 5च्या पटीमधील वर्ग जर आपल्याला सोप्या पद्धतीनं तयार करायचे असतील म्हणजे मोठा गुणाकार न करता येईल तर त्याची एक ट्रिक तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. जसं की आपण समजा 5चा वर्ग जर आपल्याला करायचा असेल तर प्रत्येकाला 5चा पाडा तर कंपल्सरी येतोच. मग 5चा पाडा पण तोच 5 पर्यंत जर मोडला तर आपल्याला त्याचा वर्ग मिळतो तो म्हणजे 25. मग जर आपल्याला हा 5चा वर्ग 5 असेल
तर आपल्याला यापासून 5च्या पटीमधील असणाऱ्या संख्या तयार करता येतात किंवा वर्ग तयार करता येतात. जसं की समजा 5च्या पटीमध्ये येणारा दुसरा अंक आहे तो म्हणजे 15. मग आता 15 संख्येचा वर्ग एक साध्या सोप्या पद्धतीने जर आपल्याला तयार करायचा असेल तर वरचा जो अंक आहे 5 म्हणजे त्याचा वर्ग तर आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे तो आहे 25. मग आता जो काही राहिलेला अंक आहे म्हणजे जो काही एकक स्थानचा अंक आहे त्याचा वर्ग आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. मग आता राहिलेला जो अंक आहे ज्याला आपण दशक स्थानी म्हणतो तो आहे 1. मग 1 नंतर जी की संख्या आपण नैसर्गिक संख्या मोजतो मग 1 नंतर येणारी संख्या कोणती असते की आपल्याला सगळ्याला सांगता येते. तर 1 नंतर येणारी संख्या असते ती म्हणजे 2. मग 1 आणि त्यापुढीलच असणारी संख्या यांचा जर आपण गुणाकार केला तर त्या पद्धतीने आपल्याला त्याचा वर्ग लिहिता येतो. मग 1 आणि 2 यांचा गुणाकार केला तर साहजिकच सगळ्याला माहिती असणार आहे तो किती येणार आहे 2 येणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण त्या संख्येचा वर्ग एक सोप्या पद्धतीने तयार करू शकतो. असं आणखी समजा आपल्याला म्हटलं की 25 संख्येचा वर्ग त्या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे तर तीच कृती पुन्हा आपल्याला करता येते. जसं की 5 आहे 5चा वर्ग सगळ्यांना लिहिता येईल 25. मग 2 नंतर त्यापुढे येणारी नैसर्गिक संख्या कोणती असेल तर ती असेल 3. 2 आणि 3 या दोघांचा जर गुणाकार केला तर निश्चितच त्या ठिकाणी 25 संख्येचा वर्ग हा आपल्याला सोप्या पद्धतीनं म्हणजे 625 लिहिता येतो. तर अशाच पद्धतीनं 2 अंकी 3 अंकी किंवा त्यापेक्षाही मोठ्या संख्या असतील तर त्यांचा वर्ग आपल्याला करता येतो. फक्त 5च्या पटीच करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार अशा काही गणिती क्रिया शिकलो. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पण तुम्ही अधिक सोप्या पद्धतीने ह्या क्रिया करू शकता. म्हणजे आता वर्गामध्ये सरांनी सांगितलं पण जर कुणाच्या लक्षात आलं नसेल